मुंबई महापालिकेत आज जो आहे तो महापौर पदी निवड केली जाणार आणि तत्पूर्वी आता मनसेचे निवडून आलेले साही नगरसेवक जे ते महानगरपालिकेत दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। ही सगळी मनसेची मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। गटनेते यशवंत किल्लेदार सोबत सगळे साहीचा साही नगरसेवक या ठिकाणी दाखल झालेत। काही वेळात प्रक्रिया सुरू होईल। मनसेची भूमिका काय अद्याप स्पष्ट झालेली आहे का? म्हणजे भूमिका म्हणजे नेमकं काय? चर्चा अशा होत्या की तुम्ही भाजपला महापौरपदी पाठिंबा देतील, त्याच्यानंतर राजसाहेबांनी त्या चर्चा मोडून काढल्या, त्यामुळे आज नेमकी भूमिका ही गोष्ट आता जो महापौर होणार आहे तो बिनविरोधच होणार आहे, त्यामुळे भूमिका असाचा प्रश्न येतो कुठे? कोणी इतरांनी कोणी फॉर्मच भरला नाही आहे, बिनविरोध निवडणुकीला भूमिका काय असणार आहे? सभागृहात येणार, ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या आम्ही करून निघून जाणार। तुम्हाला अपेक्षा होती का की ठाकरे गटाने उमेदवार द्यायला हवा होता? त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी काय करावं हे आम्ही नाही ठरवू शकत ना। तर त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाप्रमाणे जर बिनविरोध निवडणूक होत आहे तर मला वाटतं आज जी प्रशासकीय जी प्रोसेस आहे, ज्या काय आहेत कराव्या लागतात त्या करणार आम्ही साहीजणं। आणि मला वाटतं तेवढंच आजच्या पटलावर दोनच विषय आहेत, महापौर निवडणूक आणि उपमहापौर। या पलीकडे पटलावर दुसरे कुठले सब्जेक्टच नाही, त्यामुळे आम्ही अर्ध्या पाऊण तासात मोकळे होऊ आणि निघून जाऊ आम्ही। पीठासीन अधिकाऱ्यावरून सुद्धा वादंग सुरू आहे की पीठासीन अधिकारी पदी यंदा जे ते भूषण गगरानेच पाहायला मिळतील, त्यावर तुमचं काय बोल? काय गेले 4 वर्ष प्रशासक असल्यामुळे जनरली महापौर जो माजी महापौर असतो तो पीठासीन अधिकारी असतो आणि तो हँडओव्हर करतो नवीन महापौराला। पण गेली 4 वर्ष प्रशासकच आहे, मग प्रशासक म्हणून जर गगराणी साहेब प्रशासक होते आणि ते पीठासीन अधिकारी बसत असतील आणि निवडणूक बिनविरोध होत आहे, जर निवडणूकच होणं प्रत्यक्ष होणार तर ह्या सगळ्या गोष्टींना चर्चेला एक किंमत होती। आता ह्या सगळ्या बिनविरोध निवडणूक होत असेल तर ह्या सगळ्या चर्चा आणि हे जे मुद्दे आहेत याला काही तितकं महत्त्व नाही आहे। आपण जर पाहिलं तर काही नवे चेहरे सुद्धा आहेत, पालिकेत आलेला आहात, कसं आहे वातावरण? सगळं नवीन चेहरे, सगळ्यांचे नवीन अनुभव आणि काहीतरी बरंच काही शिकायला भेटेल आम्हाला महापालिकेत। धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी। तर मनसेचे साही नगरसेवक जे ते आता सगळे फर्स्ट टायमर आहोत, बिगिनर आहोत, त्यामुळे आम्हाला सुरुवातीचा हा आमचा जो काळ आहे हा आमचा लर्निंगचा आहे। सो काही काळ आम्हाला शिकू दे ना, शिकल्यानंतर आम्ही आमच्या ज्या काही क्वालिटीज आहोत त्या सभागृहात नक्कीच दाखवू। सगळे मनसेचे नगरसेवक आता या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। पण सालिन संघारेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।